बरसात आहे. नाही नाही, तुझं बरोबरच आहे मनू, बरोबरच आहे तुझं. तुझाही तेवढाच हक्क आहे त्या घरावर. आणि जोपर्यंत तुझे आई बाबा कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत मागे लाग त्यांच्या. वाह मधुरा वाह. चांगलं पडवतेस तिला. तू तिला तिच्या बाबांकडे पैसे मागायला सांगतेस आणि स्वतःच्या बाबांकडे मागायचे नाही असं म्हणतेस. म्हणजे तुझा तेवढा स्वाभिमान आणि हिने मात्र हिच्या बाबांना राहतं घर विकायला लावायचं. मी काही पडवत बिडवत नाही हा अमोल. आणि यातला एकही पैसा मला नकोय माझ्यासाठी. जे काही बोलते ते मल्हार आणि मनूच्या भल्यासाठी बोलते मी. भल्यासाठी? हे असं ते घडवतील ना त्यांचं भविष्य. त्यासाठी दुसऱ्यांकडनं पैसे कशाला घ्यायचे? मग काय करायचं? तुझ्यासारखा फॅमिली मनीवर जगायचं त्याने? तू उत्तम कमवत असतास ना तर ही वेळच आली नसती अमोल. अच्छा, आता माझी कमाई हा आता प्रॉब्लेम वाटायला लागलाय का तुला? मुद्दा काय आहे ना अमोल, आपण कष्ट न करता आपलं काही अडत नाही हे जेव्हा माणसाच्या डोक्यात बसतं ना तेव्हा तो काहीही मेहनत करत नाही. आणि तुझ्या बाबतीत ते घडते, ही फॅक्ट आहे. आणि मल्हारचं तसं व्हायला नकोय मला. त्याच्या बिझनेससाठी स्टार्टअप मिळालं की त्याने त्याचा बिझनेस सुरू करावा, भरपूर मेहनत करावी, पैसा कमवावा. हे जर मला वाटत असेल तर काय चुकतंय माझं? आणि बाबा, आईंनी मला काही नाही सांगितलंय. उलट सौरभ दादा आणि वहिनी पण घर विकण्याबाबत आई बाबांशी बोलले. मीराताईच मध्ये फक्त खोडा घालते. हा ना, तुमच्या घरचा प्रश्न आहे. मी मध्ये बोलणं योग्य नाहीये. पण एवढं नक्की सांगेन की मीरा तुझी मोठी बहीण आहे. ती सारासार विचार करूनच डिसिजन घेणार. तिला तुम्हा सगळ्यांची खूप काळजी आहे बेटा. म्हणून तुम्ही पण ना फक्त एका अँगलने विचार नका करू. याशिवाय दुसरं काही मार्ग आहे का भांडवल उभं करण्याचा, याचाही विचार करा. बाकी तुमची मर्जी. रिपोर्ट्स आले? डॉक्टर कशी येते? मी तुम्हाला आधीच सांगितलं, आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करतो आहोत. पुढचे 24 तास जरा क्रिटिकल आहेत. पण तुम्ही धीर सोडू नका, काळजी करू नका. मला एका इमर्जन्सी ऑपरेशनसाठी जावं लागतंय. आमचे RMO डॉक्टर देशमुख आहेत इथे. अगदीच काही लागलं तर त्यांना सांगा. म्हणजे तुम्ही नसणार आहात वय इथं? तुम्ही नका काळजी करू, आमचा सगळा स्टाफ आहे इथे. निशा, तू इथेच थांब. काही लागलं तर मला फोन कर. हो डॉक्टर. तुम्ही आहात ना इथंच? हो. मी पटकन मंदिरात जाऊन येते, देवाकडे प्रार्थना करते, हिच्यासाठी आणि अंगारा बी घेऊन येते. हो आहे मी. तुम्ही जा पण लवकर या. वय तुम्ही लक्ष ठेवा हिच्याकडे. मी आलेच पटकन. हो.
ए निशा इकडे काय करती? डॉक्टर वैशंपायाने बोलवलंय तुला. मला हा कशाला? मला काय माहित, त्यांना जाऊन विचार. ए रे बघत काय बसली, जा ना लवकर. जाते मी. तू लक्ष ठेव यांच्याकडे. हा कम इन. डॉक्टर तुम्ही बोलावलं? हां निशा, तू जरा ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटला जा बरं का. पण सर अगं काय आहे, तिकडची नर्स आज आलेली नाही ना म्हणून तुझा. पण सर माझी ड्युटी. ओके सर. साहेब, ती आदिराज सरांची पेशंट गेली ते. गेली. हो म्हणजे लवकरच गेली म्हणायची, पण गेली एकदाची. तू एक काम कर, बॉडी हलवायची स्पेशल रूममध्ये. शांतपणे करा, कोणाचं लक्ष देता कामा नये. आणि पेशंटच्या नातेवाईकांना सांग की मला क्रिटिकल कंडिशन झाली होती म्हणून मग ऑपरेशन करायला लागेल, बॉडी स्पेशल रूममध्ये हरवेल. तर मग थोडेसे पैसे भरायला लागतील काउंटरला, एवढे भरा. डॉक्टर देशमुख ते सगळं बघून घेतलं. तू जरा पळ कामाला लाग. वासू, काय मॉर्ग इकडे आहे ना? तू इकडे कुठे चाललास? नाही मॅडम, ह्यांना काही नाही झालं. सोनोग्राफी करायला घेऊन चाललोय. आणि ते चादर नाही इन्फेक्शन होऊ नये म्हणून टाकली आहे. वासू, तू बरा आहेस ना? अशी चादर कधी टाकतात माहितीये ना तुला? ती वियर्ड दिसतंय ते. आणि पेशंटला इन्फेक्शन झालंय तर मास्क लावायचा ना. सॉरी मॅडम, परत नाही होणार. परत अशी चूक करताना दिसलास ना तर मॅनेजमेंटकडे तक्रार कर ना तुझी. हा सॉरी मॅडम, येतो. हा नॉनसेन्स. भाऊ, ही माझी बहीण आहे का? नाही हो, वेगळे पेशंट आहे. सोनोग्राफी करायला घेऊन चाललोय. हा सोनोग्राफी. हो, पण तिच्या हातावर बी असंच गोंदलेलं आहे. नाही हो, काय नाही, काय नाही, काय नाही. सोनोग्राफीला घेऊन चाललोय. आणि तुम्ही इथं काय करताय? अहो जा, पहिल्या मजल्यावर जा, डॉक्टर वैशंपायनला भेटा. हा जा जा लवकर. दोघांनी पण पकडलं असतं तर वांदे झाले असते माझे. डॉक्टरांनी तर वाटच लावली असती माझी. आता कमीत कमी 2-4 लाखाचा चुना लागणार आहे तुझ्या बहिणीला. साहेब, त्या पेशंटला शिफ्ट केले स्पेशल वॉर्डमध्ये. पण आता जे काय करायचं ते लवकर करावं लागेल.
अरे म्हणून तर म्हणतोय ना, लवकर काय ते करा. काय शेवटी आदिराजची पेशंट आहे ती. तो आल्यानंतर चौकशी करणारच, त्यामुळे तो यायच्या आत हलवा तिला. तो आला आणि तिने बघितलं तर सगळंच 4-5 लाख एखाद्या पेशंटच्या श्रीमंत नातेवाईकांकडनं घेतले तर बिघडतं कुठे ह्यांचं? अहो पण साहेब, ती पेशंट आदिराज सरांची आहे ना, मग ते आल्यानंतर चौकशी करणारच. करणारच, पण त्यांना कसं कळणार नाही काहीही हे बघायची जबाबदारी तुझी आहे ना. घुमावते ना 2-4 दिवस इकडे तिकडे. जसं आज त्याला आपण पाठवलंय सर्जरीसाठी बाहेर म्हणून, तसंच कर काहीतरी. अहो, पण साहेब, ते परत आल्यानंतर ते विचारणार ना. मग काय आणखीन कुठल्या तरी कामात अडकू. शेवटी हॉस्पिटल आपलं आहे, आपल्या हातात आहे सगळं. बघू, करू काहीतरी. काय त्या आदिराजला आणि त्याच्या बायकोला तत्वाच्या निष्ठेच्या गप्पा मारायला जातंय काय? तिकडे हॉस्पिटल चालवायचं म्हणजे किती खर्च असतात ह्यांना कुठे कळणार? ह्यांनी कधी बघितले मॅनेजमेंट? साधं इलेक्ट्रिसिटीचं बिल झालं तरी किती येतं महिन्याचं? बिल्डिंग मेंटेनन्स असतो, कर्मचाऱ्यांचे पगार असतात, लेटेस्ट इक्विपमेंट घ्यायचे असतात. त्यांना काय त्याचं? असो, पेशंटकडनं 2-4 लाख रुपये जास्त उकळ ह्या त्या कारणासाठी तर बिघडलं कुठे? मी म्हणतो शेवटी फायदा कोणाचा होणार आहे? हॉस्पिटलचाच ना. आता हे दोघं हॉस्पिटलमध्ये जॉईन झाल्यापासून हे सगळं दरवेळेला मॅनेज करायला लागणार आहे. पण काय ते पैसे माझ्या खिशात जाणार नाही हे कधी कळणार आहे ना? हा बाबा बोला. मिरे, तू घरी येऊ शकतेस का आत्ता? सॉरी, मी तुला अचानक बोलवतोय. बाबा काय झालंय? आई बरी आहे ना? सगळे ठीक आहेत. मला जरा तुझ्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचं. हे बघ, मी मनूला सुद्धा बोलवून घेतलंय. ओ ओके, मी ऍक्च्युली आता निघालेच आहे हॉस्पिटलमधून. मी डायरेक्ट घरीच येते. ये सावकाश. कल्याणी, सिस्टर, सिस्टर, काय झालं? माझी बहीण कुठे? अहो इथेच होत्या ना. मलाच काय विचारताय? मी तुम्हाला सांगून गेली होती ना तिच्यावर लक्ष ठेवा, मी तिच्यासाठी देवळात अंगार आणते म्हणून. अहो तिचं तिला धड उठून स्वतः चालता बी येत नाही. कुठं नेलंय तिला? बरं बरं, मी बघते. तुम्ही टेन्शन घेऊ नका. अहो काळजी करू नका. कदाचित कुठल्या तरी टेस्टसाठी घेऊन गेले असतील. बघते मी. ह्यांच्या पेशंटच्या बाबतीतही तेच करतात वाटतं. हे थांबवायला हवं. मीरा मॅडमने हे सांगितलं पाहिजे. आज ह्या विषयाचा काय तो सोक्षमोक्ष लावूया. हे घर विकायचंय ह्यावर सौरभ आणि मनूचं ठाम मत आहे. तुझं काय म्हणणं आहे? बाबा माझं अजूनही तेच मत आहे. म्हणजे बघा, या घराच्या बाबतीतला कुठलाही निर्णय तुमची काय इच्छा आहे यावर अवलंबून असायला हवा. सौरभ, मनू, आपलं बोलणं झालंय ना या विषयावर. आपण परत परत तो विषय का बोलतोय? अरे आईबाबांकडे बघून तुम्हाला कळत नाहीये का? एकदा बघा ना त्यांच्याकडे. कळतंय की त्यांना अजिबात हे घर विकायचं नाहीये. मग आपण परत परत का बोलतोय या विषयावर? अगं मीरा ताई, कारण घरातल्या दुसऱ्या मेंबर्सना ते हवंय म्हणून. नाही अश्विनी, एक मिनिट. कसं आहे माहितीये का, तू काय किंवा सौरभ, मनू किंवा मी, आपल्या कुणालाही पैसे हवे असतील ना तर आपण काहीतरी वेगळा विचार करू शकतो. म्हणजे आपण लोन्स काढू शकतो, आपण आपल्या नोकऱ्या बदलू शकतो. पण आत्ता या वयात आई बाबांना ते करणं शक्य नाहीये. हे घर हीच त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे, हीच त्यांची इस्टेट आहे. आत्ता खात्री बाळगावी अशी एकच गोष्ट आहे त्यांच्याकडे. बरोबर की नाही? अगं पण ताई, म्हणजे आपण घर विकून त्याचे पैसे नाही करणार आहोत ना. घर विकून आपण त्याचं घरच करणार आहोत. हो, पण त्यातनं थोडे थोडे पैसे मिळणारच आहेत ना सगळ्यांना.
म्हणजे या बंगल्याचा फ्लॅट होता ना, हातात थोडेसे पैसे मिळणार आहेत म्हणूनच हे करायचे की नाही तुम्हाला? अगं पण मीराताई, घर असंच पडून राहणं म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट आहे ना. एक मिनिट, बंगला पडून नाहीये, माणसं राहतात, ही डेड इन्व्हेस्टमेंट नाहीये अश्विनी. पण मग आता तुझं काय म्हणणं आहे मीराताई? दुसऱ्या कुठल्या मार्गाने आम्ही पैसे उभे करायचे? पंचवार्षिक योजना नको सांगू, आम्हाला आत्ता गरज आहे. आणि सौरूच्या शेअर मार्केटचं पण काही खरं नाही. म्हणजे मार्केट आहे पण सौरूचं त्यात काही खरं नाही. हार्या जिंदाबाद आहे हा. एक मिनिट, मी सांगते ना, एक मिनिट थांब. हे बघ सौरभ, मी आणि आदी तेच बोलत होतो एकमेकांशी, तेव्हा आदीनी मला असं सुचवलं की सौरभ हॉस्पिटलच्या अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये जॉब करू शकेल का? जॉब? हा म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत जॉब करायला मिळाला तर माझी काही हरकत नाही, निदान बाकीचे प्रश्न तरी मिटतील. बा अरे काय प्रश्न मिटतील सौरू? अरे इथे निदान झाला तर प्रॉफिट तरी मिळतो तुला. यांच्या हॉस्पिटलमध्ये काम केलंस तर महिन्याला जो पगार टिकवतील ना हातावर, तेवढेच पैसे. प्रॉफिट नाही काय? नाही अगं असं नाहीये, नोकरी करता करता तो शेअर मध्ये गुंतवणूक करू शकेल ना. मग तर झालंच. काय मग तर झालं? गप्पा बस. अगं त्याचा संबंध दिवस त्यात जाणार. अगं अश्विनी, त्याचा वेळ जाणार म्हणजे त्या बदल्यात त्याला मोबदला मिळणार ना. आणि हॉस्पिटलमध्ये पगार काही कमी नसणार आहे. मुळात त्याला नोकरी करायचीच नाहीये. हा एक मिनिट, आता त्याला काय वाटतंय हा मुद्दाच नाहीये. म्हणजे त्याची इच्छा नसली तरी नाईलाजाने का होईना पण आता नोकरी करायला लागणार असेल तर मग आपल्याच हॉस्पिटलमध्ये केलेली काय वाईट आहे? अरे मुद्दा मुळात घर विकण्याचा आहे, त्याच्याबद्दल बोलूयात का आपण प्लीज? झालं म्हणजे सौरभ दादाही पटला का आता? म्हणजे आता मीच विलन ना, मीच वाईट आहे? कारण मला मीराताई आणि जिजूकडनं मदत नकोय. काय ना, आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाहीये पैसे मिळवण्याचा. आणि आता असं म्हणू नको की मी मल्हारला नोकरी वगैरे मिळवून देते, कारण की तो करणार नाहीये. त्याला बिझनेस करायचा आहे. एक मिनिट, त्याच्यासाठी आधी फक्त एकदा आधीला त्याच्या बाबांशी बोलू दे का? हा, त्याच्या डोक्यात आहे काहीतरी, तो करेल मदत मल्हारला. अगं पण आईंना नाही आवडणार ना आजोबांकडनं मदत घेतलेली. ठीक आहे, बाबा नाही देणार त्याला पैसे, पण बाबा असं काहीतरी करतील ज्यामुळे मल्हारला हातात पैसे मिळतील, लोन काढतील. आणि हे बघ, वयामुळे त्यांना लोन मिळणार नसेल तर आधी काढेल ना लोन, मग तर झालं. अगं पण तू का करतेस एवढं सगळं मीराताई? मनू आणि सौरभला जर त्यांचे हक्काचे पैसे मिळणार असतील तर ते कशाला तुझ्याकडून मदत घेतील? म्हणजे कुणालाच आवडत नाही हा कुणाचे उपकार घ्यायला. अगदी सख्खे बहीण भाऊ असले तरी नाही आवडत. एक मिनिट अश्विनी, माझ्या भावंडांना मदत करणं हे माझं कर्तव्य, त्यात उपकार वगैरे काहीही नाहीये. हा म्हणजे आता परत तू आमच्यासाठी आयुष्यभर किती केलंस हेच ऐकायचं आम्ही. एक मिनिट, काय म्हणालीस तू? काय ना मीराताई, तू ना इन्व्हॉल्व नाही झालीस ना तर आमचं खूप बरं चालू शकतं. आता ना हे घर लवकरात लवकर विकलं गेलं पाहिजे. त्यानंतर बघ, आम्ही प्रत्येक जण आमच्या आयुष्यात किती छान सेटल होते. आणि ना आम्हाला नाही आवडत तू आमच्या आयुष्यात इंटरफेअर केलेलं. मनू, तुला बरं नाहीये म्हणून मी शांतपणे बोलतेय, पण तू हा विषय वाढवू नकोस. आणि मी अजिबात तुमच्या आयुष्यात इंटरफेअर वगैरे करत नाहीये. मी फक्त माझ्या आईबाबांची इच्छा काय आहे ते समजून घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते. ते जर म्हणाले असते की हे घर विकायचंय तर पुढे डिस्कशनच झालं नसतं. पण त्यांची इच्छा नाहीये हे करायची म्हणून मी बोलतेय.
अगं मग तू पटव ना त्यांना. आम्हाला पटवतेस ना तसं त्यांना पटव ना. म्हणू तुला कळत नाहीये का? अगं फ्लॅट संस्कृतीमध्ये मन नाही रमू शकणार त्यांचं, तू समजून घे ना. जमिनीवरचं घर, बाहेर बाग, फिरायला जागा, शेजारी पाजारी, अगदी इस्त्रीवाल्यापासून वाणसामान भरणाऱ्यापर्यंत सगळे ओळखीचे आहेत. अचानक उठून कुठच्या तरी फ्लॅटमध्ये जातील, सगळी दारं बंद, त्यांना नाही आवडणार तसं राहायला. अगं मग तुम्ही पण या ना तुमचं घर विकून टॉवर मध्ये या. तुम्ही शेजारी असाल तर त्यांनाही एकटे एकटे वाटणार नाही. ही चांगली आयडिया आहे. हीच बेस्ट आयडिया आहे. मला असं वाटतं हेच करायला पाहिजे. मी तर म्हणते माझ्या आईला सुद्धा तिथेच बोलून घेते. तिलाही तिथे एकटं वाटत असेल ना, आमचं घर विकून तीही तिथेच येईल. डोंबल तुझं नसती खुळं एक एक. हे बघ, मला मनातून हे घर विकायची अजिबात इच्छा नाहीये, पण तुम्हाला तरुण मंडळींना काही करायला जमणारच नसेल ना, तर मग विका हे घर आणि घाला गोंधळ काय घालायचा तो.